नमस्कार. आज आपण एका कुटुंबातील म्हणजे भावनिक गुंतागुंतीवर बोलणार आहोत आणि मानसिक आरोग्याबद्दलचे गैरसमज असतात ना, त्यावरही. हो. आपल्याकडे काही संवाद आहेत. त्यात एक लहान मुलगी आहे, पिहू. तिच्या मानसिक त्रासासाठी काउन्सिलरला घरी बोलवण्याचा निर्णय होतो आणि कुटुंबात कसा संघर्ष सुरू होतो हे दिसतंय. अगदी. हे संवाद एका नाट्यमय कौटुंबिक परिस्थितीचं चित्र उभं करतात. पिहूची आई आहे मंजू. तिला काउन्सिलरबद्दल प्रचंड भीती वाटते, म्हणजे काहीतरी चुकीचं होईल असं. अच्छा. तर दुसरीकडे कुटुंबातल्याच नंदिनी आणि अनिशा, जी स्वतः काउन्सिलर आहे, त्या तिला समजावण्याचा प्रयत्न करत आहेत की हे गरजेचं आहे. बरोबर. तर मग या संवादांच्या आधारे आज आपण काय समजून घेणार आहोत की हे जे परस्पर विरोधी दृष्टिकोन आहेत समुपदेशनाबद्दल, ते काय येतात आणि गैरसमज किंवा भीती हे मदतीच्या मार्गात नेमके कसे अडथळे आणू शकतात, आणि या सगळ्यामागे त्या लहान मुलीचं, पिहूचं न बोललेलं दुःख कसं असू शकतं याचा थोडा शोध घेऊया. सुरुवात करूया मंजूच्या भीतीपासून. तिला काय वाटते की काउन्सिलर आला तर तिची मुलगी वेडी ठरेल. अरे बापरे. तिची चिडचिड वाढेल, तिचे मित्रमैत्रिणी तिला सोडून देतील. ती म्हणते सुद्धा, पिहू एकटी पडेल ग मंजू. म्हणजे ही भीती तिच्या मनात अगदी खोलवर आहे. हो. आणि ही भीती फक्त लोक काय म्हणतील अशी वरवरची नाहीये, तर तिच्या मुलीच्या भविष्याबद्दलची चिंता आहे. बरोबर. आणि हे पण लक्षात येतंय की ही भीती कोणीतरी तिच्या मनात पेरलेली आहे. कारण संवादात म्हटलंय, तुम्हाला कोणीतरी चुकीची माहिती दिलीये. म्हणजे समाजातल्या चुकीच्या कल्पना आणि त्यात कोणीतरी मुद्दामून चुकीची माहिती दिली, त्यामुळे मंजू मदतीलाच विरोध करते. हो ना. हे किती सहज होतं नाही का? म्हणजे चुकीची माहिती किती पटकन पसरते. अगदी. पण इथे नंदिनी आणि अनिशाने जो मार्ग वापरला ना, तो खूप महत्वाचा आहे. त्यांनी काय केलं? समुपदेशनाची तुलना थेट शारीरिक आजारावरील उपचारांशी केली. अच्छा. अनिशा विचारते, जसं पोट बरं करायला आपल्याला शरीराचा डॉक्टर लागतो, तसं मन बरं करायला मनाचा डॉक्टर नाही चालणार. हा प्रश्न एकदम म्हणजे मंजूच्या भीतीला थेट आव्हान देतो. हो, मला वाटतं त्या तुलनेने खूप फरक पडला असेल. म्हणजे तिने त्या समुपदेशनाकडे एक समस्या म्हणून बघण्याऐवजी उपाय म्हणून बघायला सुरुवात केली असावी. बरोबर. त्यांनी हेही समजावलं की काउन्सिलर म्हणजे फक्त प्रश्न विचारून भंडावून सोडणारी व्यक्ती नाहीये. तर मनात जी भीती आहे, दुःख आहे, ते बाहेर काढायला मदत करणारी व्यक्ती आहे. जणू काही शब्दांचं औषध देणारी. छान कल्पना आहे ही. हो. आणि याचा परिणाम होतो. मंजूला तिची चूक कळायला लागते. तिला समजतं की पिहूच्या काळजीपोटी तिच्या मनात चुकीचे विचार भरवले गेले होते. ती म्हणते सुद्धा, किती चुकीची माहिती पुरवली मला. आणि मग शेवटी ती पिहूला काउन्सिलर प्रियंकाला भेटू द्यायला तयार होते. हा बदल खरंच महत्वाचा आहे. नक्कीच. पण हे सगळं होऊनही पिहू अजून शांतच आहे. म्हणजे नवीन काउन्सिलर प्रियंका येते तेव्हा तिला जाणवतं की पिहूच्या मनात अजून काहीतरी खोळवरचं आहे. ती म्हणते, मे बी कुठलं तरी सिक्रेट असेल ज्याची तिला खूप भीती वाटते. आय एम शुअर पिहू तिच्या मनातलं मला नक्की सांगेल. म्हणजे मंजूची भीती जरी कमी झाली असली तरी मूळ समस्येपर्यंत पोहोचायचं बाकी अजून. बरोबर. आणि इथे अजून एक गोष्ट आहे. ज्यांनी मंजूला ती चुकीची माहिती दिली होती ना, हो, त्यांच्या मनात आता वेगळीच भीती आहे. ते काय म्हणतात, या पिहूनी तोंड उघडता कामा नये. ती काय बोलेल ना याचा काही नेम नाही. अरे देवा. यावरून स्पष्ट होतंय की त्यांना पिहूच्या बोलण्याची भीती वाटते. म्हणजे कदाचित पिहूचं जे गुपित आहे ते त्यांच्याशीच संबंधित असावं. म्हणजे बघा ना, एका बाजूला पिहूचं शांत राहणं आणि दुसऱ्या बाजूला काहीतरी लपवण्याचा प्रयत्न. यातून दिसतंय की मानसिक आरोग्याच्या विषयाला कुटुंबातले इतर ताण, काही रहस्य कशी अजून गुंतागुंतीची बनवतात. अगदी. शारीरिक आजारासाठी आपण किती पटकन डॉक्टरकडे जातो नाही का, पण मनाच्या डॉक्टरकडे जायला आजही इतका विचार का करावा लागतो? हाच कळीचा मुद्दा आहे मला वाटतं. हो. लोक काय म्हणतील, वेडं ठरवलं जाईल, ही भीती आजही आपल्या समाजात खोलवर रुजलेली आहे. या प्रकरणामुळे मंजूचा दृष्टिकोन बदलला, हे चांगलं झालं. हो. पण पिहूचं मौन आणि इतरांची भीती आपल्याला दाखवते की खरी लढाई अजून पुढे आहे. तर या संवादांमधून आपण काय पाहिलं की गैरसमज आणि भीती कशी मदतीच्या आडी येऊ शकते. पण योग्य संवाद साधला, समजावून सांगितलं तर दृष्टिकोन बदलू शकतो. बरोबर. तरीही पिहूचं न बोलणं आणि इतरांची ती धास्ती ती अजूनही तिथेच आहे. आणि हे आपल्याला एका महत्वाच्या विचाराकडे घेऊन जातं. जेव्हा एखाद्याला, विशेषतः लहान मुलाला, मदतीची गरज असते, तेव्हा कुटुंबातल्या लोकांच्या मनातली भीती, त्यांचे गैरसमज
आणि कधीकधी ही मदतीच्या प्रक्रियेत किती मोठे अडथळे आणू शकतात. अशा परिस्थितीत सत्य आणि समजूतदारपणाचा मार्ग कसा शोधायचा, हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे.